नमस्कार मैत्रिणींनो, आपले स्वागत आहे अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर. तुमचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. चला तर आज मी तुम्हाला आंब्याच्या सीझनमध्ये आंबा पोळी कशी बनवायची ती सांगणार आहे. खायला अप्रतिम अशी लागणारी, या पद्धतीने जर तुम्ही आंबा पोळी जर बनवली ना, तुमची आंबा पोळी अजिबात चुकणार नाही. एकदम परफेक्ट अशी आंबा पोळी तयार होईल. चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया. हे बघा, आपण पिकलेले आंबे घेतले, 3 आंबे घेतले. त्यांना या पद्धतीने दाबून घ्या, व्यवस्थित बिलबिलं करून घ्या. बिलबिलं करून झाल्यानंतर स्वच्छ धुवून घ्या. धुवून झाल्यानंतर त्याचे देठं कट करून आंब्यांना कट करून घेऊया. त्यातला जो बी गर आहे तो सर्व गर काढून घेऊया. गर काढून झाल्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये तो गर टाकून घेऊया व सर्व गर दळून घेऊया. याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे, फक्त आंबा गरच दळायचा आहे. 1 वाटी इतका आंबा गर घेतला आहे. हे बघा, आपण गव्हाचे पीठ घेतले. गरजेनुसार तुम्हाला जितक्या पोळ्या बनवायच्या त्या अंदाजानुसार तुम्ही गव्हाचं पीठ घ्या. त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया, मोहन टाकूया. त्याला आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. या पद्धतीने मिक्स करून घ्या. त्याच्यामध्ये आता चिमूटभर हळद टाकूया आणि तिला पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैदा जरी घेतला तरीही चालेल, तुमच्या आवडीनुसार. मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून त्याला व्यवस्थित मळून घेऊया. या पद्धतीने पीठ मळून घ्या. मळून झाल्यानंतर त्याच्यावरती आता आपण झाकण ठेवूया आणि व्यवस्थित भिजून देऊया. एक कढई घेतली, त्याच्यामध्ये आता 1 चमचा इतकं तूप घेतलं आहे. तुपाला व्यवस्थित मेल्ट करून घ्या. मेल्ट करून झाल्यानंतर 1 वाटी इतकं सुकं खोबरं घेतलं आहे. तुम्ही ओलं खोबरं घेतलं तरीही चालेल, तुमच्या आवडीनुसार. त्याला आता तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे. या पद्धतीने भाजून घ्या म्हणजे तुमच्या आंबा पोळ्या जास्त दिवस टिकतात. त्याच्यामध्ये आता 1 वाटी इतकी साखर घेतली आहे, तिला घालून घेतलं आहे. साखर शक्यतो कमीच वापरा. तिला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये 1 वाटी इतका आंब्याचा गर जो बी दळून घेतला आहे तो त्याला घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्ही या पद्धतीने आंब्याच्या सीझनमध्ये आंबा पोळी नक्की एकदा तरी बनवून बघा. नक्की सगळे आवडीने खातील. त्याला व्यवस्थित मिक्स करून परतून घेऊया. जसं आपलं पुरण असतं त्याच पद्धतीने आपल्याला त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. जितकं व्यवस्थित परतल्या जातं तितकं आंबा पोळीचं मिश्रण जास्त दिवस टिकतं. हे बघा, त्याच्यावर उचटणी उभी राहते म्हणजे आपलं मिश्रण तयार झालं आहे. आता आपण गॅस बंद करूया. एकीकडे आपलं पीठ पण व्यवस्थित भिजलं आहे. या पद्धतीने भिजून घ्या व आंबा पोळी बनवण्यासाठी आपलं मिश्रण पण व्यवस्थित थंड झालं आहे, त्याला थंड करून घ्या. आता एक पोळपट घेतला आहे. पोळपटवर पिठाचा गोळा घेऊया. त्याला व्यवस्थित मळून घेऊया. या पद्धतीने मळून घ्या. त्याचं चाळं बनवून घेऊया. या पद्धतीने गोल वाटीसारखं करा म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये व्यवस्थित मिश्रण भरता येईल. आंबा पोळीचं सारण भरून घेऊया. तुम्हाला जितकं सारण भरायचे तुमच्या आवडीनुसार भरू शकता. त्याला भरून घेतल्यानंतर असं दोन्ही अंगठ्यांनी व्यवस्थित दाबून घ्या. खाली दाबा आणि व्यवस्थित चाळं तयार करून घ्या. वरचा जो बी भाग आहे तो आता आपण काढून टाकूया, जेणेकरून आपल्या आंबा पोळी एकसारखी येईल दोन्ही पण बाजूने. व्यवस्थित हलक्या हाताने असं दाबून घ्या, पिठामध्ये बुडून घ्या व लाटण्याने लाटून घेऊया. लाटताना जास्त जोरजोरात लाटू नका. जशी पुरणपोळी लाटतो आपण त्या पद्धतीने लाटून घ्या. झटपट होणाऱ्या या आंबा पोळ्या आहे. हे बघा, आपल्या आंबा पोळी लाटून झाली. एकीकडे तवा गरम झाला आहे, त्याच्यावर आता आपण तूप टाकून घेऊया. जी बी आंबा पोळी लाटून घेतली तिला टाकून घेऊया. एका बाजूने व्यवस्थित पाचल्यानंतर तिला उलट करून घेऊया. दुसरीकडून व्यवस्थित तूप लावून घेऊया. जितका तुपाचा वापर करशाल तितकी तुमची आंबा पोळी खायला चविष्ट लागेल. दोन्ही पण बाजूने व्यवस्थित तूप लावून घ्या. तूप लावून झाल्यानंतर तिला भाजून घेऊया. आपली आंबा पोळी किती छान फुलली तुम्ही बघू शकता. तिला आता दोन्ही पण बाजूने व्यवस्थित भाजून घेतलं आहे. या पद्धतीने आंबा पोळी नक्की बनवून बघा. झटपट होणाऱ्या ह्या आंबा पोळ्या आहे. तुम्ही आंब्याच्या सीझनमध्ये पुरणपोळी व आंबारस नेहमी बनवून खात असाल तर आंबारसाऐवजी या पद्धतीने आंबा पोळी नक्की बनवून बघा. नक्की सगळे आवडीने खातील. आंबा पोळीचं सारण हे फ्रीजमध्ये महिनाभर टिकतं. या पद्धतीने जर व्यवस्थित परतून फ्रीजमध्ये जर ठेवलं तर जेव्हा बी तुम्हाला आंबा पोळी बनवून खायची तेव्हा बनवून खाऊ शकता. सर्व आंबा पोळ्या आता आपण अशाच बनवून घेऊया. स्वादिष्ट अशा आपल्या आंबा पोळ्या बनवून झाल्या आहे. खायला तर भन्नाट अशा लागतात. त्या तुम्ही तुपासोबत खाऊ शकता किंवा अशा जरी खाल्ल्या तरीही छान लागता. बनवून फ्रीजमध्ये ठेवल्या तर जास्त दिवस टिकता. जेव्हा पाहिजे तेव्हा तुपासोबत गरम करून खाऊ शकता. या पद्धतीने नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने आंबा पोळी नक्की बनवून बघा. चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत.